मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता चौथी या पाठ्यपुस्तकातील 8 नंबरचा धडा गुणग्राहक राजा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। मुले कोणता खेळ खेळत होती? उत्तर आहे मुले सूरपारंबी खेळ खेळत होती। महाराजांनी गजाननाला कोणते बक्षीस दिले? उत्तर, महाराजांनी गजाननाला भरजरी टोपी हे बक्षीस दिले। गजाननेने कागदावर बोरूने काय लिहिले? उत्तर, श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असे गजाननने कागदावर बोरूने लिहिले। प्रश्न दुसरा, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा। थोड्या वेळानं महाराज डॅश डॅश आले। उत्तर आहे भानावर। पोरं डॅश डॅश घरी परतली। उत्तर आहे घोडा गाडीतून। बघू तुझं डॅश डॅश। उत्तर आहे हस्ताक्षर। प्रश्न तिसरा, कोण कुणाला म्हणाले? पोरं चपळ आहेत, विद्याधिकाऱ्यास सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा। उत्तर, असे सयाजीराव मानकरी घाटगे यांना म्हणाले। झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले। काय नाव बाळांनो तुमचं? उत्तर, असे विद्याधिकारी गजानन व काळू यांना म्हणाले। काय नाव बाळांनो तुमचं? उत्तर, असे सयाजीराव गजानन व काळू यांना म्हणाले। पोरगा गुणी आहे, त्याकडे लक्ष द्या, उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे। उत्तर, असे सयाजीराव विद्याधिकाऱ्यांना म्हणाले। प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा।
मुलांनी राणी साहेबांना सूरपारंबीचा खेळ कसा दाखवला? उत्तर, राजवाड्याच्या समोर असणाऱ्या मोठ्या झाडाखाली हा खेळ चालला होता. मानकऱ्यांनी सूर तयार ठेवला होता. काळूने हा सूर एक पाय थोडा वर उचलून दूर फेकला. गजाननने तो सूर आणायला धावत गेला. तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला. काळू आणि गजाननची झाडावर चढण्याची उतरण्याची कसरत सुरू झाली. शेवटी गजाननने काळूला पकडले. आता गजाननने सूर फेकला आणि तो सरसर झाडावर चढला. काळू सूर घेऊन आला आणि त्याच्या मागोमाग झाडावर चढला, परंतु गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला. काळू जवळ येताच त्याने जमिनीवर उडी मारली आणि तो पुन्हा झाडाच्या खोडावर चढला. काळू काही गजाननाला बाद करू शकला नाही. गजाननने कशाकशात बक्षिसे मिळविली? उत्तर, गजाननने शाळेच्या वार्षिक बक्षीस समारंभामध्ये अभ्यास, चित्रकला, हस्ताक्षर या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. त्याने एकूण 18 बक्षिसे मिळविली. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.